फील्डमध्ये जायचं. आता 10th झालेली आहे. सगळ्यात 10thवाले किती आहे तिथे सध्या प्रेझेंट किती आहेत 10thवाले? आता तुमचे बोर्ड्स आहेत. बोर्डमध्ये रिझल्ट लागला, चांगले मार्क्स भेटले की आमच्यामध्ये एक उल्हास असतं, एक जोश असतं की आम्ही काहीतरी केलं पाहिजे. तेच जर मार्क्स कमी पडले लगेच डिमोटिवेट होऊन जातो आम्ही. असं कुणीही काही 4 शब्द बोलल्यावर मोटिवेट आपण होऊ शकत नाही, कारण तुम्ही स्वतःला मोटिवेट तुम्ही स्वतःच करू शकता. लोकांचं काय, आम्ही येतो, आम्ही बोलून जातो, तुम्हाला तेवढ्याच वेळापुरता हा एक जोश भेटतो. मग ते आपण तुम्हीच बघा ना, एक बलून आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पाणी टाकलं, ते बलून हवेत जाईल का? जाईल का? त्यावर त्या बलूनमध्ये एखादी जड वस्तू आपण फिल केली, ते हवेत जाईल का? पण त्यामध्ये जर आपण गॅस फिल केली तर तो हवेत जाणार का नाही? वर जाण्यासाठी जसं बलूनमध्ये गॅस लागते का नाही, तसं ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्ही कुठली फील्ड निवडताय. तुम्ही JEE साठी प्रिपेअर करताय का नीटसाठी प्रिपेअर करताय? हे प्रिपेअर करून तुम्ही अभ्यास कशाचा करताय? या सगळ्यांसाठी महत्त्वाचं कॉन्सन्ट्रेशन. डिस्ट्रॅक्शन आमच्यामध्ये खूप आहे. मेन म्हणजे कार्टून, मोबाईल, सिरियल. तुम्ही स्वतःकडे लक्ष द्यायचं. आता तुम्ही आमची ती सावित्रीबाई ज्योतिबा फुले ह्यांच्या चरित्राकडे गेलं का नाही, त्यांनी तुमच्यासाठी गेलं. मुलगी म्हणून आपल्याला शिकायला भेटतं इथे. त्यांनी किती संघर्ष सहन केला. त्यांनी जेव्हा शाळा ओपन केली का नाही, असं तर सांगतात 2 ते 4 मुली त्यांच्या शाळेमध्ये होत्या आणि ती पण फक्त 6 वर्ष शाळेत आली. त्यानंतर